हे समजांनी गृहीतच धरलं हायसा. बाकीच्यांचं मी समजू शकते, त्यांना डूब धरायला काहीतरी इशेच लागतोय. पण जिथं आपल्याच नवऱ्याचा आपला विश्वास नाही म्हणल्यावर मी काय करायचं? अगं उर्वशी, गेली उर्वशी खड्ड्यात. जिथं आपला नवराच आपल्या बाजूनी नाही, इथं दुसऱ्याकडनं काय अपेक्षा ठेवणार? नवरा बाजूनी असेल ना तर त्या बाईकडे वेगळ्याच नजरेने बघत्यात. पर इथं आमचा नवऱ्याचाच आमच्यावर संशय. पर तुम्हाला एक सांगून ठेवते, हा, या वेळेला मी काही बी केलेलं नाही. तुम्ही म्हणलं होतात ना गपरा म्हणून मी काही बी बोलले नाही. तरी बी तुम्ही माझ्यावर आरोप करताय. ए अगं आरोप करत नाही तुझ्यावर, मी फक्त तुला विचारत होतो. हा, विचारायचं असेल ना तर तुमच्या लाडक्या बहिणीला जाऊन विचारा, मी काहीतरी बोलले का काहीतरी केलंय का. मी सांगून माझा विश्वास नाही बसणार, मला माहित आहे. ए बस बस, लेखांगाव करू नकोस. पटलंय मला, तू काय बी केलेलं नाही. हा, हे खरं असावं फक्त. आपण शौर्याला दत्तक घ्यायचा निर्णय रद्द करूया. पुढे जाऊन काही वाद व्हायला नको म्हणून आपण आत्ताच काळजी घ्यायला पाहिजे. सुंदर, तुला माझं ऐकावं लागल. मला नाही ऐकायचंय. तू माझं जर ऐकलं नसशील ना तर मला अक्षरासंग बोलावं लागल. तू जर माझं ऐकणार नसशील ना तर मी सरळ त्या ऑफिसात जाऊन सांगेन आम्हाला शौर्याला दत्तक घ्यायचं नाही. अहो नका ना इतकी काळजी करू. शौर्य आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही. अहो किती विचार करताय, किती अस्वस्थ झाला तुम्ही. तुम्हाला असं वाटतं का आपण शौर्याला इथून कुठे जाऊ देऊ? अगं आपण नाही जाऊ देणार, तर बाकीच्या लोकांनी काय खुशपट काढून ठेवली तर